आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सिद्धू दादा, आता तुम्हीच एक जे माझ्या वेंकीला वाचवू शकता। नमस्कार। नमस्कार दादा। ते सिद्धू दादा आहेत काय घरात? मला आत्ताच कळालं की सिद्धू बाहेर गेलाय। काही काम होतं का त्याच्याशी? ते भेटायचं होतं मला त्याशी। म्हणजे काम होतं तसं माझं म्हणताना। हे बघा, मी सिद्धूचा मोठा भाऊ आहे। तो जसा राजकारणात आहे तसा मी पण राजकारणात आहे। तुम्हाला काही मदत हवी आहे का? म्हणजे पैसे वगैरे हवे आहेत का काही? नाही नाही, तसलं काही नाही, पैसे वगैरे काही नको आहेत मला। म्हणजे हे बघा, तुम्ही निसंकोचपणे सांगा, मी करेल तुमची मदत। हो, तुम्ही अजिबात संकोच करू नका। अहो, लोकांच्या पाठी उभे राहणं हे आमचं कामच आहे। आणि योगायोगाने सिद्धू बाहेर गेलाय, त्यामुळे तुमची मदत करणं माझ्या नशिबी आलंय। बोला, तुम्ही काय मदत करू तुमची? खरंय, पण दादा मला कळतच नाहीये का कुठनं चालू करू सांगायला। अहो, ते मी तर हात टेकले पोलिसांपुढं। माझा वेंकी कोठडीत आहे, जेलमध्ये टाकलंय त्याला। मला कळत नाही मी काय करू। म्हणता नाही ते आले ते त्याचा काय दोष? देवा शपथ दादा, माझ्या वेंकीनं काय बी गुन्हा केलेला नाही, पण मेला त्या प्रकाशमुळं कोणी बी आमची बाजू ऐकून घेत नाहीये। आज सांच्याला समजा काम झालं असेल बघा। तुमचा गुन्हेगार गजाड असेल। आमचा गुन्हेगार? अरे बाबा, तूच आहेस ना बाबा तो? हा साहेब, एकाला खूप नड होती हो, म्हणून मी त्याला सांगितलं की स्टेशनात जबानी द्यायला। काहीतरी मदत झाली तर। हे बघा, रडू नका प्लीज, रडू नका। हे सगळं सविस्तर मला तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही प्रकाश बद्दल काहीतरी बोलत होतात। कोण हा प्रकाश? त्यो दादा, त्यो आमच्या चाळीतलाच आहे। आम्हाला म्हणला का वेंकीला कामाला लावतो, म्हणताना घेऊन गेला तो त्याला जेलमध्ये टाकलो। पैसे बी दिले आम्हाला, पण फसवलं होतं ना, फसवलं आम्हाला। अरे देवा, सिद्धू त्या माणसाला बघायला पोलीस स्टेशनला जायचं म्हणून मागे लागलाय। हा तर खूपच मोठा घोळून बसलाय। आता ही गोष्ट आरतीने सिद्धूला सांगितली तर आम्ही सगळेच गोत्यात येऊ। नाही 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 नाही, काहीही करून आरतीला सिद्धू पासून लांब ठेवलं पाहिजे। यस दादा, सॉरी, तुम्ही जे बोलत होतात त्याचाच विचार करत होतो। अगदी बरं झालं तुम्ही अगदी विश्वासाने मला हे सगळं सांगितलं मोकळेपणाने। बरं झालं। तुम्ही काळजी करू नका, मी जातीने या सगळ्या प्रकरणात लक्ष घालतो। फक्त एक विनंती आहे तुम्हाला। आपल्या सिद्धू आणि भावनाचं नुकतंच लग्न झालंय, आता कुठे ते संसारात स्थिरावत आहेत, आणि त्यात जान्हवीचंही सगळं असं झालं। मला वाटतं की सिद्धू आणि भावनासमोर नवीन एक प्रॉब्लेम नको क्रिएट व्हायला। त्यामुळे तुम्ही इतक्यात काही कोणाला काही बोलू नका। हे मी काळजी करू नका, मी आहे। मी हे सगळं प्रकरण तडीच नेतो, विश्वास ठेवा माझ्या। तुम्ही देवासारखेच आला बघा, म्हणजे उपकारच झाले बघा दादा तुमचे। बरं होईल, मग वेंकी पण सुटेल माझा, आणि सिद्धू दादा आणि भावना ताईला त्रास पण होणार नाही। उपकारच झाले तुमचे। येते मग मी।
बाबा, लक्ष्मीच्या मनाची समजूत काढली खरी, पण स्वतःच्या मनाची समजूत काढणं नाही जमत आहे वीणा. अजून हे मान्यच करता येत नाही की आपली जानू आता नाही आपल्या. खरंच आहे बाबा. काही दिवसांपासून आईंना सत्य पचवता येत नाहीये, म्हणून त्यांना समजवता समजवता आपण तरी ते सत्य पचवू शकलोय का हे स्वतःला विचारलंच नाही आपण. बाबा, एक विचारू का? नाही म्हणजे जानूचं कळल्यापासनं तुम्ही कुणापाशी तरी मन मोकळं केलंत का हो? मला माहितीये आई आणि आजीं व्यतिरिक्त तुम्ही कुणापाशीच व्यक्त होऊ शकणार नाही आहात, पण आता त्या दोघी पण तुम्हाला आधार देण्याच्या परिस्थितीत नाहीयेत. बाबा, तुम्ही एकदा तरी तुमच्या मित्रांशी किंवा कोणाशी बोलून बघता का? नाहीतर सिद्धूशी बोलता का? वीणा, असं ठरवून नाही ग बोलतायत कोणाशी. मन मोकळं होतं ते नकळतपणे होतं. आता बोलायचंय बरं का, असं नाही ठरवतायत. व्यंकी भाऊजींशी काही बोलून झालं का? आरतीनं त्याला सांगितलं नक्कीच असणार, पण तो अजूनपर्यंत आला कसा नाही? काय माहित सांगितलं असेल की नाही. कामासाठी बाहेर गावी गेलेत ना ते, त्यांना तिकडे टेन्शन येऊ नये म्हणून कदाचित सांगितलंही नसेल. व्यंकी भाऊजींचा आणि जानूचा एकमेकांवर किती जीव होता हे आपल्या सगळ्यांनाच माहिती. जानू गेल्याचं व्यंकी भाऊजींना कळलं तर ते हे दुःख कसं पचवतील काय माहित. मी करू का आरतीला फोन? नको, तू नको करूस फोन आरतीला. अगं, व्यंकीला कधी सांगायचं, कसं सांगायचं हे आरतीला बरोबर माहिती आहे. मग योग्य वेळ आली की आरती सांगेल त्याला, आणि मला खात्री आहे त्याला कळता क्षणी तो इथे आल्याशिवाय राहणार नाही. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.